वा, आता थोडीशी एनर्जी आलेली दिसतेय. जय जगदंब प्रस्तुत द महाराष्ट्र फाईल्स या चित्रपटाच्या या संगीत अनावरण सोहळ्यात, अर्थातच म्युझिक लॉन्च सोहळ्यात मी ज्ञानेश्वरी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. एकदा जोरदार टाळ्या प्लीज वाजवा. मला बघायचं आहे की या खोलीत किती ऊर्जा आहे. काही लोक अजूनही टाळ्या वाजवत नाही आहेत. मी थांबणार आहे तुम्ही टाळ्या वाजवण्यापर्यंत. फोन वाजला तुम्ही टाळ्या वाजवण्यापर्यंत सुद्धा मी थांबणार आहे. कारण मला हेही बघायचं आहे की आपल्यापैकी किती जण जागे आहेत, किती जण जागृत आहेत. त्याचं कारण असं आहे की द महाराष्ट्र फाईल्स हा जो चित्रपट आहे, जो 29 तारखेला 29 मेला रिलीज होतोय, सगळ्यांना तो पाहता येणार आहे. तो चित्रपटही साधारण हे काम करतोय. तो चित्रपटही तुम्हाला जागृत करणार आहे, तो चित्रपटही तुमचे डोळे उघडणार आहे, तो चित्रपटही तुम्हाला सजग करणार आहे. पण अर्थातच हे सगळं मनोरंजनासकट येणार आहे. म्हणजे आपण जेव्हा थिएटरमध्ये जातो तेव्हा 3 तास आपण एका बंद खोलीत असतो, एका काळोख्या खोलीत असतो, एसी लावलेला असतो. सध्या एसीचं फारच अप्रूप आहे, कारण किती गरम होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण मला असं वाटतं की आपण सगळेजण रियालिटी पासून थोडेसे लांब जायला चित्रपटगृहात जातो. आपली इच्छा असते की 3 तास आपल्याला काही टेन्शन असू नये, आपण हसावं, आपण मजा करावी, आपलं मनोरंजन व्हावं, गाणी अप्रतिम असावीत, आपल्याला नाचायची इच्छा व्हावी, वगैरे वगैरे वगैरे. पण काही चित्रपट असे असतात जे हे सगळं करतात, पण या सगळ्यासोबत डोळ्यात अंजन घालण्याचं पण काम करतात. आपल्याला ऍक्च्युली आपल्या आजूबाजूला काय चाललंय ह्याच्या प्रती एक जाणीव आपल्या मनात निर्माण करू इच्छितात. आणि द महाराष्ट्र फाईल्स हा असाच एक चित्रपट आहे. आणि त्यामुळे याचं वजन थोडंसं जास्त आहे, कारण फक्त मनोरंजन नाहीये तर डोळ्यात अंजन सुद्धा आहे. याच्या मेकर्ससाठी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते का जोरदार टाळ्या वाजवा. कारण धैर्य लागतं, पिटाई लागते आणि थोडा जिगरावी लागतंय अशा पद्धतीचे चित्रपट करण्यासाठी. आणि अजून एक कारण आहे की मला आज फार आनंद झालाय. म्हणजे टीजर लॉन्चेस, ट्रेलर लॉन्चेसला आपण सगळेजण अनेक वेळा भेटतोच, पण चित्रपट आणि त्याची भाषा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या चित्रपटात असलेलं संगीत किती महत्वाचं आहे याची फार कमी लोकांना जाण असते. आणि त्यामुळे संगीत अनावरण सोहळे, म्युझिक लॉन्चचे कार्यक्रम फार कमी होतात. या चित्रपटाचा खास इतका कमाल म्युझिक लॉन्च कार्यक्रम ऑर्गनाईज केल्याबद्दल याचा मेकर्सचे सगळ्यांच्या वतीने खास धन्यवाद त्यांना. थँक्यू सो मच की तुम्ही संगीताला इतकं महत्त्व दिलेलं आहे. आणि मी हे का म्हणते ते तुम्हाला थोड्या वेळात कळणार आहे, कारण खूपच कमाल कडक गाणी आहेत आणि ती तुमच्यासमोर प्रेझेंट करण्यासाठी मीही तितकीच उत्सुक आहे. पण त्या सगळ्या आधी या चित्रपटाचे करता धरता म्हणजे अर्थातच या चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक, निर्माता संजीव कुमार राठोड यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवूया. म्हणजे मगाशी कार्यक्रम सुरू होण्याआधी अत्यंत साध्या विषयात आम्ही इंटरॅक्ट करत होतो आणि आम्ही डिस्कस करत होतो की इव्हेंटचा फ्लो कसा असणार आहे, हे कसं असणार आहे, ते कसं असणार आहे. आणि तेव्हाच माझ्या मनात ऍक्च्युली असं आलं होतं की यार, हे या चित्रपटाचे दिग्दर्शक देखील आहेत, यांचा कार्यक्रम आहे, हे मला एक्सप्लेन करणार कधी, जाऊन तयार कधी होणार, ते उत्सव मूर्ती आहेत एका अर्थी. पण जेव्हा एक व्यक्ती चित्रपटाची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावरती घेतो तेव्हा साधारण असंच होतं. आणि मला पूर्ण कल्पना आहे की सेटवरही असं झालं असेल, कारण तुम्ही इतके रोल्स एका चित्रपटाच्या माध्यमातून करताय. सर, अर्थातच फिल्म बद्दल आपण बोलणार आहोत, पण मला असं कळलंय की ह्या फिल्मचं जे म्युझिक आहे, ही जी गाणी आहेत, ती आपण एका फार खास प्लॅटफॉर्मवरती लॉन्च करणार आहोत. तर माझी अशी तुम्हाला विनंती आहे की हे भांडं तुम्हीच फोडावं आमच्या सगळ्यांसमोर. हॅलो. हां, ही गाणी जी आहे की आपण माझं एक म्युझिक चॅनल पण आहे, SKR म्युझिक अँड मूव्हीज म्हणून, आणि आम्ही संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा एंट्री केलेली आहे. त्यामुळे त्याच प्लॅटफॉर्मवर जे आहे आम्ही SKR म्युझिक अँड मूव्हीज या प्लॅटफॉर्मवर जे आहे की सर्व आमचे जे गाणी आहेत 6चे 6 गाणी, याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदाचं जे गाणं आहे आज आम्ही लॉन्च करत आहोत तो मारतू शिक्का म्हणून. आज सपना चौधरी जी आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आनंद शिंदे जे आहेत, वैशाली माडे जी आहेत आणि त्यांनी गायन केलेलं आहे. म्युझिक डायरेक्शन जे आहे की आमचे नितीन सावंत जी आहेत, त्याच्यानंतर अमरीश जी आहेत,
आणि त्यांची पूर्ण टीम आहे. आज हा म्युझिक पहिल्यांदा लॉन्च होतो. त्यानंतर सेकंड जे गाणं आहे आपले महाराष्ट्राची लाडकी गौतमी पाटील यांचं जे आहे की यांनी मराठीमध्ये तर खूप गाणे केलेले आहेत, पण या चित्रपटामध्ये एक वेगळी भूमिका त्यांनी जे केलेली आहे ती अशी आहे की मराठी फिल्ममध्ये त्यांनी हिंदी गाण्यावर डान्स केले आहे. त्यामुळे त्यांची आता जे नेक्स्ट वाटचाल जे आहे महाराष्ट्रापुरती नसून आता बॉलिवूड पर्यंत पण आढळणार आहे. असं एक त्यांचं पण एक छम्मू म्हणून जे सॉन्ग आहे जे शकील आझमीजींनी लिरिक्स लिहिलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने चित्रीकरण झालेलं आहे त्यांचं, ते सेकंड सॉन्ग. त्यानंतर थर्ड सॉन्ग जे आहे एक साऊथची सिंगर मंगली आणि मॅडम माझे मिसेस त्यांनी पण गायलेलं आहे, राजा हसन वगैरे. त्यांनी कती तू बंजारा जे आहे किती छान लाजतायत. त्यांचं नाव घेतल्यानंतर पण त्या लाजल्या होत्या. कती तू बंजारा म्हणून एक गाणं आहे, हे बंजारा सॉन्ग आहे. त्यांना सुद्धा आम्ही मराठी फिल्ममध्ये सुरुवातीला दर्शवण्यात आलेलं आहे. त्यानंतर फोर्थ जे आहे सर्वात अट्रॅक्शन वगैरे जे आहे आज आपल्याकडे जे शांताबाई जे सॉन्ग होतं जे फेमस, जे संजय लोंढेजी आमचे गायक त्याचे संगीतकार होते, त्यांना रिक्रिएट जे आहे गाणं केलेलं आहे नितीन सावंतजींनी आणि त्यांच्या पूर्ण टीमने केलेलं आहे. नितीन, अजित, अमरीश या सर्व टीमने त्यांच्या जे आहे की पूर्ण काम केलेलं आहे. शांताबाई गाणं सुद्धा हा त्याच्यावर सनी लिओनी जे आहे की ते परफॉर्म करणार आहे. एक आगळी वेगळी मराठी चित्रपट सृष्टीला जे आहे आपण ज्या पद्धतीने बॉलिवूड किंवा साऊथचे ज्या पद्धतीने लिरिकल सॉंग्स वगैरे करतात त्या पद्धतीने आम्ही पहिल्यांदा जे आहे असं काही वेगळा प्रयोग जे आहे की केलेला आहे. आणि त्यानंतर अजय अतुलजींचे 2 गाणे आहेत. अजयजींचा एक लव सॉन्ग आहे आणि एक जे आहे की सॅड सॉन्ग. ऍक्च्युली त्यांनी सॅड सॉन्ग गाणं बंद केलं होतं. त्यांना मी रिक्वेस्ट केलेलं आहे की सर माझं शेवटचं गाणं माझं राहू द्या. अप्रतिम म्हणून जे आमचे अण्णा सुरवडे खानदेशातले आहेत, अत्यंत गरीब मुलगे आहेत, त्यांना जे आहे त्याचे लिरिक्स होते आणि त्याचं स्वप्न होते की कधीतरी आपण जे आहे एक वेळेस अजयजींना भेटावे, पण ते काय भेट वगैरे नाही होऊ शकली कधी. पण त्यांचं जे लिरिक्स घेऊनच मी डायरेक्ट अजयजींना दिलं आणि एक सॅड सॉन्ग जे आहे की त्यांनी सुद्धा केलेलं आहे. तर असे हे आमचे 6 गाणे जे आहेत दिग्गज कलाकारांची फौज, सपना चौधरीजी, गौतमी पाटीलजी, सनी लिओनी, मंगली, अजय अतुलजींची, आनंद शिंदे सर, नागेश भोसलेजी, आमची पूर्ण टीम जी आहे की आता सज्ज झालेली आहे महाराष्ट्र फाईल्स. डेफिनेटली. आणि आम्ही सगळेही तितकेच उत्सुक आहोत. प्रत्येक गाण्याबद्दल आपण ऐकणार आहोतच, पण मला शालिनी मॅडमना पण विचारायचं आहे. तर तुम्ही फार छान दिसताय, तुम्ही वाटताय प्रोड्युसर आणि क्रिएटिव्ह डिरेक्टर. पण तुम्हाला किती मजा आली हा चित्रपट करताना? आणि गाण्याबद्दल मी नंतर विचारायला, त्यामुळे तो इन्सिडेंट तर राखून ठेवा. मजा तर खूप आली, पण त्यावेळेला मी तेवढी क्रिएटिव्ह नव्हती, त्यामध्ये घरून मी काम केलं. पण मला माझ्या हजबंडबद्दल थोडंसं सांगायचं जर थोडीशी. ॲक्च्युली मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे आणि या शहरात सगळे लोक जे इथं बसलेली आहेत ते आपलं एक स्वप्न घेऊन येतात. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ते लढतात, झगडतात, हरतात, परत उठतात. पण माझा नवरा संजीव कुमार राठोड हे दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करायला इथे आलाय. म्हणजे मी बघितलंय की ज्या लोकांना ज्या लोकांना लिखाणाची हे होतं, आवड होतं, जसं सुशील राठोड आहे आमचे, माझा भाऊ खूप ग्रामीण भागातला, ये इकडे. सुशील राठोड हा म्हणजे लिखाण त्याचं खूप चांगलं आहे आणि पण मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाऊ शकत नाही व्यक्ती, तर अशी साथ लागते. तर ती साथ माझ्या हजबंडनी त्यांना दिली आणि त्यांनी पण खूप प्रतिसाद दिला. दोघांनी मिळून हे केलं आणि प्रत्येक या इथे जे बसलेलं आहे ना, यांनी प्रत्येकाने या चित्रपटामध्ये अतिशय मेहनत घेतलेली आहे. कारण एका तळागाळातला व्यक्ती आहे माझा हस्बंड, एका शेतकरी, एक गाँव का आपके लिए मैं हिंदी में कुछ बोलूँगी, एक किसान का बेटा जो बॉलीवुड में सपने लेके आया है, जिसका कोई बैकग्राउंड नहीं है और जो ऐसे सपने देखता है जो कि पूरे होने के लिए काफ़ी पैसा तो लगता ही है लेकिन बहुत ज़्यादा मेहनत
ताकत और धमक चाहिए होती है। धमक मतलब हमारे मराठी में बोलते जिगरा। हैं, जिगरा चाहिए होता है, क्योंकि ये टॉपिक ऐसा है। द महाराष्ट्र फाइल्स नाम सुनते ही लोगों के लाइक क्या है यार, लाइक ऐसा होता है ना कि महाराष्ट्र फाइल मतलब ऐसा कौन सा टॉपिक लेके आ रहा है। तो दिस इज द सोशल टॉपिक। एक किसान की लड़ाई है अपने जमीन के लिए। एक उषा नाडकर्णी जो हम आऊ बोलते हैं उनको, उनकी मतलब इतनी एज हो गई है इस मूवी में, तो उन्होंने सरकार के साथ एक फाइट की है। तो ये सब इन्होंने दिखाया। और ये दिखाते टाइम ऐसा मत सोचना कोई भी कि हर एक बंदा एक एक चीज़ के लिए उन्होंने मेहनत की है, हर एक चीज़ के लिए, क्योंकि ये शो करना बहुत डिफिकल्ट था। क्योंकि सेट बनाना, ये करना, ये सब लोग करते हैं, लेकिन एक रूरल एरिया में एग्जैक्ट वही सिचुएशन लाना ये बहुत डिफिकल्ट होता है। वो एक्ट आऊ ने किया है, हर एक लोगों ने बहुत मेहनत की है। यहाँ अभी जो भी बैठे हैं, नागेश जी है, इन्होंने तो बाप रे, में तो आप देखोगे ना इनका रुतबा उसमें कांप जाएंगे। जैसे ही वो बोलते हैं मी होनार, सो ऐसे गर्जना टाइप एक शेर की गर्जना उन्होंने दी है उसमें। उनकी तबीयत ठीक नहीं थी, उनको देखा मैंने आज, तो काफी मुझे वो लगा। मला असं वाटतं खूप कमी माणसं असतात जी स्वतःबद्दल बोलायला सांगितल्यानंतर इतरांचं कौतुक करतात आणि इतरांबद्दल बोलतात, आणि अशा माणसांचं मनही तितकंच मोठं असतं. ओ सॉरी, आय थिंक आपण वन्स मोर करूया. मॅम आपसे शुरू करते हैं. वन्स मोर. आई लव यू संजू. हॅलो यूट्यूब. तर आपण याचं पाकिट वाटून घेऊया. पण थँक्यू सो मच. मी आता मंचावरती ज्यांच्या गर्जनेबद्दल तुम्ही आता बोललात आणि अर्थातच ज्यांचा अभिनय आम्हा सगळ्यांनाच खूप आवडतो, नागेश भोसले सरांना मंचावर येण्याची विनंती करते. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. सर तुम्हालाही मंचावर थांबण्याची विनंती. आपण बॅकस्टेज किंवा जरा माईक्स स्टेजवरती आणावेत. नागेश सर, तुम्हाला विचारायला आवडेल की खरं तर आता मॅडमनी सांगितल्यानंतर आमच्या मनात जास्त उत्सुकता निर्माण झाली आहे की काय आहे आणि काय गर्जना तुम्ही केली आणि अर्थातच तुमची भूमिका काय. सगळे पत्ते मी तुम्हाला उलगडायला सांगणार नाहीये, पण तरी सुद्धा या भूमिकेबद्दल 2 शब्द ऐकायला आवडतील. कौन सा डायलॉग? किंग होणार म्हणून माझा एक डायलॉग आहे सिनेमामध्ये. तो आता मला फारसा आठवत नाही. किंग होणार ती गर्जना येणार नाही. पण या दोघांचं प्रेम बघून मला फार माझी बायको आठवली. कारण मी आजारी असताना माझी बायको अशी सतत माझ्या पाठीमागे होती. त्यामुळे अशी बायको मिळणं नशीब लागतं. तर तशी ही आहे संजीवला सापडलेली. संजीवची मेहनत मी पाहिलेली आहे सिनेमा करताना. इतकी वर्ष लागली सिनेमाला, ठीक आहे, पण मेहनतीचं फळ झालं त्याच्या सिनेमाचं. आणि आम्ही लोकांनी त्याला खूप मदत करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्नच म्हणू शकतो, कारण पैशाची तर मदत करता आली नाही, पण जे काही जमलं ते केलं. आणि सिनेमा शेवटी आज रिलीजला आला. कॉंग्रॅच्युलेशन संजीव. दादा, थँक्यू व्हेरी मच. कॉंग्रॅच्युलेशन बहिणी. खूप सहकार्य लाभलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या भावानी गायलेलं गाणं प्लेबॅक म्हणून मला मिळालं. वा, त्याचं फार मोठं कौतुक आहे मला. थँक्यू थँक्यू. आणि माझ्या मते पहिल्यांदाच जे आहे की नागेश जी जे आहेत त्यांनी डान्स केले असेल कोणत्या हो, गाण्यावर. बरोबर. हा, आणि ते पण सपनाचं. सपना जी नमस्ते. फर्स्ट टाइम डांस करा. आपको याद आया क्या गाना? मुझे तो याद नहीं आया. चलो, पुणे में किया था वो एक खंडर में बड़ा सा महल था. इन्होंने पता नहीं कहाँ से ढूंढा था. बहुत लंबा था वो. शिवगडला कुठेतरी तू शोधलं होतंस. खडकवासला. खडकवासला. करेक्ट. नंद महल. हाँ, नंद महल. मला नाव पण आठवत नाही. बहुत लंबा था वो लोकेशन. अच्छा हुआ था गाना. आपने बहुत मदद की मेरी. चलो, थँक्यू. थँक्यू थँक्यू सो दादा. मच. तब्येतीची काळजी घ्या. थँक्यू. चल. थँक्यू सर. आनंद सर, तुम्हाला विनंती करते 2 शब्द बोलण्याची. सर, तुमचा आवाज तर ज्या चित्रपटासोबत
म्हणघणीत वाचतोच लिटरली. ह्या चित्रपटासोबत असोसिएट होऊन तुम्हाला काय वाटलं आणि थोडंसं ऐकायला आवडेल तुमच्या. आज जे मी गाणं ऐकलं ते गाणं मी आजच ऐकलं. ते कधी गायलं हे मला आठवतच नाही. एवढे गाणे झालेले. म्हणजे कधी गायलं मला आठवतच नाही गाणं. 3-4 वर्ष झाले गाऊन त्याला, पण आता कसं गायलं काय गायलं म्हणून मी सकाळी व्यवस्थित ऐकलं ते. पण छान केलंय गाणं. थोडंच पाहिलं पण बरं वाटलं. आज आपण आता पाहणार आहोत थोड्या वेळातच. आणि सर जसं मगाशी म्हणाले तसं संजीव कुमार राठोड हे SKR च्या नावाने आपण म्युझिक लेबल सुद्धा काढलेला आहे आणि त्याच्यावरती आपण गाणी पब्लिश करतोय. तर त्याचं जे लोगो आहे त्याच्या लोगोचं अनावरण सुद्धा आपण करणार आहोत आणि त्यासाठी मी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्टेजवरती आमंत्रित करते सगळ्यात आधी आपल्या 2 स्टार्सना. SKR म्युझिक अँड मूवीजच्या नावाने हे YouTube चॅनल आहे ज्याच्यावरती थोड्या वेळातच आपण ज्या गाण्याचा उल्लेख करणार आहोत ते गाणं ऑलरेडी आहे. सो तुम्ही जाऊन ते पाहूही शकता आणि बाकीची गाणी सुद्धा त्या चॅनलवरती आपण लवकरच टाकणार आहोत. सर्व मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना बसण्याची विनंती. चालू असणारा माईक द्या रे. हेलो हेलो यस जी. आप यहाँ आए, थैंक यू सो मच सबसे पहली बात. एंड चलिए अब मुझे समझ भी आया. यस लेकिन मैं पूछना चाहती हूँ कि हरियाणा टू महाराष्ट्र राइट कैसा होता प्रवास, कैसा था आपका जर्नी एंड कोई स्पेशल मेमोरी जो इस गाने के साथ खास करके आपकी जुड़ी हुई हो. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. जैसा कि सर ने बोला कि आपको याद है सर, ये गाना मेरी ज़िंदगी का ऐसा है मैं इसे कभी नहीं भूल सकती, क्योंकि जिस तरीके की लोकेशन पे मुझे ले जाया गया था, मैं थोड़ी देर 15-20 मिनट तो मुझे ऐसा लग रहा था कि मैं किडनैप हो चुकी हूँ. फिर जब मुझे वैनिटी वैन दिखी वहाँ तो मुझे लगा शूट तो है करेंगे. और दूसरा कारण इसलिए क्योंकि मैं सभी जानते हैं कि मैं रीजनल इंडस्ट्री में हरियाणवी लैंग्वेज को रिप्रेजेंट करती हूँ और ये मेरे बहुत सौभाग्य की बात है मेरे लिए. लेकिन जो अपनी माँ से प्यार करता है उसे दूसरे की माँ की वैल्यू बहुत अच्छे से पता होती है. और इसी तरीके से मराठी इंडस्ट्री भी एक रीजनल इंडस्ट्री है, स्ट्रॉन्ग इंडस्ट्री है. तो जिस तरीके से मैंने इस गाने के लिरिक्स लिख लिख के याद किए हैं ना, मैं इस गाने को अपनी ज़िंदगी में कभी नहीं भूलूंगी. आप सब मुझे ऐसे के ऐसे याद रहेंगे हमेशा हमेशा. और बहुत अच्छा लगा उसी याद को लेके आज इतने सालों बाद हम सब इकट्ठे हुए हैं. मुझे बहुत खुशी हो रही है कि ये मूवी आ रही है. बिल्कुल सब्र बहुत ज़रूरी होता है जीवन में. सब्र ही आपको सब कुछ देता है. आपके सब्र ने आज आपको ये मुकाम दिया है. हम बहुत खुश हैं. भगवान करे ये मूवी इतना कमाए और सबसे बेस्ट मेरा गाना चले. मुझे कोई बेशर्माई नहीं है ये बोलने में कि सबसे बेस्ट मेरा चले. और आप क्योंकि बोलते हैं ना प्रोड्यूसर होना सबसे मुश्किल जॉब है हमारे इंडस्ट्री का. अगर आपको रिटर्न वापस आ जाता है तो आप दूसरी बार हिम्मत कर सकते हो कि चलो अब लगा देते हैं. और आप जैसे ही प्रोड्यूसर्स बहुत अच्छे आर्टिस्ट तैयार करते हैं, आप किंग मेकर्स हैं. तो हमें इस बात पे प्राउड है कि हमारे पास इतने अच्छे दिल वाले किंग मेकर्स भी हैं जिनमें सब्र है, शांति है, सुख है. तो थैंक यू मुझे बुलाने के लिए.
और वापस से वही लम्हे याद दिलाने के लिए। और मैं वादा करके जाती हूँ कि अगर आप दोबारा याद करेंगे तो मैं ऐसे ही पढ़ के दोबारा गाने को वापस से प्रिपेयर करके दोबारा एक और वीडियो बनाने को मैं तैयार हूँ। पर अब अच्छे से But आप at the same अच्छी location, लोकेशन, yeah. सेफ साइड लोकेशन पे लेके चलिएगा। चलिए, थैंक यू सभी का, थैंक यू बहुत बहुत, मीडिया का भी, हमारे जितने भी वीआईपी गेस्ट आए हैं, हमारे एंकर का, स्टेज का, होटल का, हमारे सर का, मेरी टीम का, सभी का बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार. पहिली गोष्ट, मला हिल्सवर अजिबात डान्स जमत नाही. मी पहिल्यांदा हिल्स घातली असं, मग अजून टाळ्या. हिल तोड परफॉर्मन्स केलाय. पण खूप छान वाटलं मला. आणि तुम्ही पण खूप छान. मी ऍक्च्युली हुक स्टेपच विसरलेले. आपलं किती वर्ष झाले? 3 वर्ष झाले असतील ना. 4 वर्ष होऊन गेले हे सॉन्ग मी करून. म्हणजे एवढं छान वाटलं मला. मराठी मूवी आणि त्यात माझं हिंदी सॉन्ग, आणि हे माझं पहिलंच हिंदी सॉन्ग आहे. मी बरेच मराठी गाणे केलेत, खूप केले, आणि हे लोकांनी भरभरून प्रेम दिलं, अख्ख्या महाराष्ट्राने प्रेम दिलं. आणि आता पहिल्यांदाच माझं हे पहिलं हिंदी सॉन्ग असेल, आणि ते फक्त राठोड सरांमुळं. खरं तर राठोड सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्यांच्यामुळं मला आज हा चान्स मिळालाय. मी तुमचं खूप खूप आभार मानेल. आणि द महाराष्ट्र फाईल्स 29 मेला येते, तर भरभरून सर्वांनी प्रेम द्यायचंय आणि आवर्जून बघायला जायचंय फॅमिली सोबत. थँक्यू. डेफिनेटली, थँक्यू सो मच गौतमी. मला असं वाटतं की ज्यांच्या अंगात नाच असतो ते चेहऱ्याने पण नाचत असतात. मगाचपासून इथे जेव्हा जेव्हा गाणं वाजलंय मी गौतमीला पाहत होती, आणि तिचे हावभाव, तिचे पाय, ताल धरणं वगैरे हे सगळं सुरू होतं. त्यामुळे तुझं गाणं बघण्यासाठी देखील आम्ही प्रचंड उत्सुक आहोत. एक निर्मात्याचा संघर्ष काय असतो तो मी जवळून पाहिलाय सरांसोबत. कारण जर का एवढा चित्रपट लेट होतो याच्या मागे काहीतरी कारण असतं, पण हा संघर्ष लय वेगळा आहे. ज्या वेळेस तुम्ही थिएटरमध्ये जाणार 29 मेला चित्रपट बघणार, तेव्हा सर्वांना कळेल की संजीव राठोडला का बरं विरोध होत होता. कारण संजीव राठोड सर्व शून्य गोळा करत फिरत होता. कारण आमच्यासारखे शून्य, या शून्यांना कुठेतरी सर एक करणार आहे. आणि येणाऱ्या काळात सराकडून हीच अपेक्षा असेल आमच्यासारख्या कलाकारांना, अजून माझ्यापेक्षा काहीतरी कलाकार आहे सर. तर मी जे कंपोज केलेले लिरिक्स, सुखाचा केला त्याग, दुःखाचा तू दिला डाग, संसाराला डसला नाग, देवा तुला आली ना जाग. सुखाचा केला त्याग, दुःखाचा तू दिला डाग, प्रेमाला का डसला नाग, देवा तुला आली ना जाग. सुखाचा केला त्याग. जोरदार टाळ्या दोघांसाठीही आणि दोघांनाही बसण्यासाठी. हे गाणं मी यालाच देणार होतो गाण्यासाठी सुद्धा, पण याला नाही म्हणलं सर. याला माझ्यापेक्षा सुद्धा खूप मोठा न्याय जे आहे अजय अतुल सर, अजय गोगावले जी देणार आहे असं त्यांनी स्वतःच म्हटलं. सरांना म्हटलं सर माझ्यापेक्षा अजय सर याला छान गातील. आणि सरांनी, म्हणजे माझं स्वप्न होतं की मी अजय अतुल सरांच्या आजूबाजूला कुठेतरी फोटो काढावं, पण सरांनी मला सांगितलं की तुझं गाणं अजय सर गातीलच. आणि मला फोन केला तुझं गाणं गायला. तेव्हा तो मी आई वडिलांना सांगितलं. आई वडील म्हणजे अजय अतुल कोण? म्हटलं आई ज्यांनी मराठी इंडस्ट्रीला पुन्हा जिवंत केलं, मराठी इंडस्ट्रीला पुन्हा जिवंत केलं अजय अतुल सरांना माझा प्रणाम असेल. आणि त्यांच्या समोर मी नतमस्तक होतो. सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. दोघांनाही बसण्यासाठी. अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, अखंड महाराष्ट्र म्हणतोय शांताबाईचं गाणं लय भारी, आवाज लय भारी आणि संगीत पण लय भारी. पण संजय लोंढे स्वतः बोलतोय की आपले संजय कुमार राठोडच लय भारी. वा वा. म्हणून म्हणायचंय शांताबाई की झलने की आवाज सुनी तुम लोगों ने. शांताबाई ऐसी बाई है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे छम छम
छम छम छम. शांताबाई 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 शांताबाई. रूपाची खान दिसती छान लाखात छान नजरेचा बाण तीर कामान मारिती चक्रा तुझा ग नाकरा इकडून तिकडं मारिती चक्रा चक्रा नकरा चक्रा शांताबाई 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 अगं शांताबाई. क्या बात आहे. धन्यवाद. जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. सगळ्यांचे खूप खूप आभार आणि तुम्हा सगळ्यांचे मीडियामधल्या सगळ्या रेप्रेझेंटेटिव्हचे देखील खूप खूप आभार. आपण जेव्हा आता सनी लिओनीला बोलवणार आहोत तेव्हा सर तुमचा पण एक वेगळा परफॉर्मन्स झाला पाहिजे, मॅमनी सांगितलेलं आहे. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. द महाराष्ट्र फाईल्स या चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्यात आल्याबद्दल. हा इव्हेंट प्लॅन, मॅनेज आणि एक्झिक्यूट केला होता स्काय प्रोडक्शन्स. एका जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवूयात. Come on. आणि थिएटरमध्ये जाऊन चित्रपट डेफिनेटली बघा. आपण काही फोटोज काढणार आहोत. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला मी स्टेजवर येण्याची विनंती करते एका फोटोसाठी. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.